अहिल्यानगर जिल्ह्यामधील राहुरी तालुक्यामध्ये वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि या पार्श्वभूमीवर तब्बल 20,000 शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांना थेट पत्र पाठवत वन्यजीव कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी केली आहे। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली हा अनोखा एल्गार पुकारण्यात आलाय। राहुरीमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश रस्त्यावर उतरला। सकाळी 11 वाजता राहुरी नगर परिषदेतून बैलगाडीतून सुमारे 20,000 पत्रे आणि प्रतिकात्मक पिंजरा घेऊन मोर्चा काढण्यात आला। नगर परिषद ते नव्या पेठ मार्गे पोस्ट कार्यालयापर्यंत मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते। बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनाही या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता। त्यामुळे वातावरण अधिकच भावनिक झालं होतं। माननीय नामदार श्री नरेंद्र मोदीजी, पंतप्रधान भारत सरकार, सन्माननीय महोदय, महाराष्ट्र राज्यात व विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे। या जिल्ह्यातील बहुतांश तालुके बागायती असून या ठिकाणी ऊसाचे क्षेत्र मोठे आहेत। यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी सातत्याने जागा उपलब्ध होते, परंतु ऊसाची तोड सुरू झाल्यानंतर त्यांचा मानवी वस्तीमधील वावर मोठ्या प्रमाणावरती वाढतो। परिणामी मानवावर हल्ले होऊन मनुष्यहानी होण्याच्या घटना घडत आहेत। यामध्ये लहान मुलांचे मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे आहे। तसेच यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे। राज्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झालेला आहे। बिबट्यांच्या मुक्त संचारामुळे शेतकरी रात्रीच्या वेळेस शेतीस पाणी देण्यास टाळाटाळ करत आहेत। राज्य शासनाकडून महिन्यातील 15 दिवस शेती करता रात्रीचा वीज पुरवठा होत आहे। यामुळे शेती क्षेत्र उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। याकरता बिबट्यांचे स्थलांतर करणे, बिबट्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी मादी बिबट्यांची नसबंदीसह इतर उपाययोजना करणे आवश्यक आहे। परंतु केंद्र शासनाने संमत केलेल्या वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे या उपाययोजनेवर मर्यादा येत आहेत। याकरता या कायद्यामध्येच काही मूलभूत बदल करणे आवश्यक आहे। कृपया बिबट्यांच्या मानवी वस्तीमधील मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये असलेली त्याची प्रचंड दहशत तसेच उद्ध्वस्त होत असलेले शेती क्षेत्र याचा प्राधान्याने विचार होऊन वन्यजीव संरक्षण कायदा शिथिल करण्यासाठी आवश्यक बदल या कायद्यामध्ये करण्यात यावा ही विनंती। शेतकरी रात्री दिवसा शेती करावी लागते, त्यामुळे मी एक शेतकरी म्हणून भावना व्यक्त करतो। आज बिबट्याचा वावर जवळपास गावागावात झालाय, लोकवस्तीत झालाय। दिवसा रात्री विजेचा खेळ यातून शेती करणं धोक्याचं झालंय। मान्य प्राजक्त दादा अतिशय अभ्यासू नेतृत्व असल्याने गेल्या अनेक दिवसापासून या बिबट्याच्या प्रश्नावर दादांनी विधानसभेतही आपल्या परीने आवाज उठवला होता। माजी खासदार प्रसादराव तनपुरे यांनी जवळपास 30 वर्षापूर्वी येणाऱ्या 25 वर्षात या बिबट्यांची संख्या कशी होईल यासाठी आताच नसबंदी असो किंवा कायदे बदल असो हे नियोजन करावे अशी सूचना तत्कालीन सरकारांनाही केली होती, परंतु त्यावेळी कुणी दखल घेतली नाही आणि आता तर दखल घ्यायचा संबंधच येत नाही। कारण नेमकं सरकार बिबट्यासाठी आहे का माणसांसाठी? हे दादांनी विचारलं। दादा, तुम्ही पत्र पाठवले, लोकांना जागा केलंय जीवितहानी वाचण्यासाठी, लोकांना शेती व्यवसाय करण्यासाठी, परंतु या सरकारला तुम्ही कितीही काय विचारलं, बिबट्यांचं काय, कर्जमाफीचं काय, शेतमालाच्या भावाचं काय, बहुतेक तुमच्या पत्राला उत्तर जय जय श्रीराम एवढंच असं मला वाटतं। त्यामुळं आपण लोकांनीच आता हा उठाव हाती घेऊन या बिबट्यांबाबत केंद्रानेच कायदे बदल करावे अशी मागणी एक शेतकरी या नात्याने मी करतो आणि थांबतो। वास्तविक पाहता पूर्वी फक्त अकोले भागामध्ये किंवा एका जंगलामध्ये आपल्याला बिबटी आणि वाघाची त्या ठिकाणी आढळायची, परंतु आज राहुरी तालुक्यात एकही गाव नाही की त्या गावामध्ये बिबट्या नाही। प्रत्येक शेतकरी, लहान मुलं यांना धोका त्या ठिकाणी निर्माण झाला आहे। आपल्या राहुरी तालुक्याची भौगोलिक रचना आहे मोळा आणि प्रवरा नदी। या नद्यांच्या कडेला अनेक शेतकरी हवालदिल झालेले की या भागातील शेतकऱ्यांना या ठिकाणी रात्री अपरात्री शेतीमध्ये जावं लागतं आणि त्यावेळेस या बिबट्याचं धोका त्या ठिकाणी त्यांना समोर दिसतो। आज जो दादाने हा जो मोर्चा काढलेला आहे त्याला आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी पाठिंबा देतो। रात्री वीज पुरवठा असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी बाहेर पडावं लागते, मात्र बिबट्यांच्या भीतीमुळे अनेकांनी रात्री शेतामध्ये जाणं टाळलं आहे।
दरम्यान राहुरीमधील जोगेश्वरी आखाडा परिसरातील शाळेत बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आणि या सर्व पार्श्वभूमीवर बिबट्यांची नसबंदी करून त्यांची संख्या नियंत्रणात आणण्याची मागणी या पत्रांद्वारे करण्यात आली आहे. एस9 मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी.